तुम्ही खरे भारतीय असाल तर अशी वक्तव्य करणार नाहीत। राहुल गांधींच्या वक्तव्यावरती सुप्रीम कोर्टाने ही कडक भूमिका घेतलेली आहे। चीनने भूमी बळकावल्याच्या आरोपावरती सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली आहे आणि या सुनावणी दरम्यान तुम्ही जर का खरे भारतीय असाल तर अशी वक्तव्य करणार नाहीत अशा शब्दात सुप्रीम कोर्टाने आपली भूमिका मांडली आहे। राहुल गांधींच्या वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाची ही कडक भूमिका आहे। या संदर्भात सविस्तर माहिती देत आहेत रामराजे शिंदे आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी। राम, खरं तर आपण पाहतो राहुल गांधींचं वक्तव्य आणि त्याच वक्तव्यावर सुप्रीम कोर्टाची ही भूमिका, कसं बघायचं आपण याकडे? बिलकुल, राहुल गांधी यांनी जे वक्तव्य केलं होतं ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना जाब विचारलेला आहे आणि हा जाब काय म्हणून विचारला आहे की देशाच्या विरोधामध्ये तुम्ही वक्तव्य कसं काय करू शकता, हा पहिला मुद्दा। दुसरा मुद्दा म्हणजे की जर तुम्ही वक्तव्य करत असाल तर तुमच्याकडे पुरावे आहेत का, म्हणजे की 2000 स्क्वेअर मीटर जमीन चीनने बळकावलेली आहे असा आरोप राहुल गांधी यांनी केलेला आहे। तर त्या संदर्भाचे पुरावे तुमच्याकडे आहेत का, असा सुद्धा सवाल उपस्थित करण्यात आलेला आहे सुप्रीम कोर्टाकडून। त्यामुळे पुरावे नसताना असं बेताल वक्तव्य करणं कुठेतरी देशाची प्रतिमा जी आहे ती मलिन होण्याचं, या अशा वक्तव्यामुळे देशाची प्रतिमा मलिन होते असं सुद्धा सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे। त्यामुळे एक प्रकारची राहुल गांधी यांना संधी दिलेली आहे की अशा प्रकारचं देशाच्या संदर्भामध्ये कोणतेही वक्तव्य करू नये किंवा देशाच्या सुरक्षिततेला धोका पोहोचेल असं कोणतंही वक्तव्य यापुढे करू नये असं सुद्धा सांगितलेलं आहे सुप्रीम कोर्टाने। रामराजे, धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।